तुमचा हा डाव आहे लोकांना चर्चेला बोलवायचं, त्यांना मॅनेज करायचं। आमचे माणसं बैठकीला बोलू नका, लाईव्ह चर्चा करू नका, जे बोलायचं ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी। काही नेते म्हणतायत की सर्वजण एकत्र या आणि लाईव्ह चर्चा करा। जरांगे पाटलाची भूमिका तुम्हाला माहिती आहे, जे बोलतात ते लाईव्ह बोलतात, कोपऱ्या कापऱ्यात जात नाही। यांनी मराठ्यांना एकट्या पाडण्याचा डाव हा रचलेला असू शकतो। आपल्या पाठीशी उभे 288 मध्ये गुलाल तुमचाच राहील, हजारो JCBने तुमच्यावर। जय शिवराय, मी सचिन हवळे पाटील। काही नेते म्हणतायत की सर्वजण एकत्र या आणि लाईव्ह चर्चा करा। यांनी मराठ्यांना एकट्या पाडण्याचा डाव हा रचलेला असू शकतो। सरकारला आम्ही विनंती करतो, मनोज जरांगे पाटील सरकारच्या विरोधात नाही, कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही। मनोज जरांगे पाटील फेवरमध्ये आहे, तर फक्त मराठा आरक्षणाच्या फेवरमध्ये आहे। सरकारला विनंती आहे, तुम्ही जर एकट्याने आरक्षण दिलं तर हे संपूर्ण मराठे, अखंड मराठे आपल्या पाठीशी उभे 288 मध्ये गुलाल तुमचाच राहील, हजारो JCBने तुमच्यावर फुलं गुलाल आम्ही उधळायला तयार आहे। जर तुम्ही सर्व पक्ष मिळून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर 288 जागापैकी 144 इतर पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला 144 एवढ्या जागा मराठा समाज निवडून आणून देऊ शकतो। आणि जर तुम्ही आरक्षण दिलंच नाही तर 288 मध्ये कुणालाच गुलाल लागू देत नाही। मराठा प्लस मनोज जरांगे पाटील ठरवतील, त्या सर्व जाती धर्माचे समाज बांधव मिळून स्वतःचं सरकार आणू शकतात। जरांगे पाटील यांचीच भूमिका सर्वांसाठी अंतिम आहे। जरांगे पाटलाची भूमिका तुम्हाला माहिती आहे, जे बोलतात ते लाईव्ह बोलतात, कोपऱ्या कापऱ्यात जात नाही। पहिल्याने तुम्ही ज्यांनी आरक्षण दिलं नाही ते आज घरी आहे आणि म्हणून सरकार मायबाप तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे। आणि जर तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर तुमच्याबद्दलही तसाच मेसेज जाणार। तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला घरी हे मराठी पाठवू शकतात। आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात नाही, कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, हे वेळोवेळी आम्ही सांगतो आहे। आम्ही जे आमच्यासोबत त्याच्यासोबत आम्ही, हा आमचा फंडा आहे। आमचे माणसं बैठकीला बोलू नका, लाईव्ह चर्चा करू नका, जे बोलायचं ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करा। तुमचा हा डाव आहे लोकांना चर्चेला बोलवायचं, त्यांना मॅनेज करायचं। फक्त मनोज जरांगे पाटील सांगतील तीच भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे। आमदार खासदार हे तुमचे पद, माजी मंत्री हे माजी होत असतं, पण माज हा उतरत असतो। तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका, समाज कायम सोबत असतो। तुम्हाला पक्ष दबाव जर आणत असेल तर तुम्ही समाजाला सांगा की बाबा हा पक्ष मला मराठा समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी प्रवृत्त करत, ही भूमिका ठेवा। पण मराठा समाजाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण विष कालवण्याचं काम करू नका। लाखो पोर आमचे नैराश्यात गेलेले, आत्महत्या फार वाढत आहेत, तुमच्याविषयी चुकीचे संदेश फार व्हायरल होत आहे। कृपया सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की कुणी, आणि सर्व पक्षाला आणि विरोधी पक्षालाही विनंती आहे की मराठा समाजाच्या झोळीत हे आरक्षण टाकण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा। मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल।